चला तर पाहूया मानसशास्त्र अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. बुद्धिमत्तेचा श्रेणीबद्ध सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्ता या घटकाविषयी अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न. तर बुद्धिमत्तेचा श्रेणीबद्ध सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा श्रेणीबद्ध सिद्धांत कोणी मांडला? तर पर्याय क्रमांक 4 व्हर्नन यांनी मांडला. पुढील प्रश्न, एक घटक सिद्धांत उपपत्ती. एक घटक सिद्धांत उपपत्ती किंवा बुद्धिमत्तेचा एकात्मिक घटक उपपत्ती कोणी मांडली? एक घटक सिद्धांत उपपत्ती. बुद्धिमत्तेमध्ये केवळ बौद्धिक क्षमतेचा साठा असतो, तर ही उपपत्ती बिने टर्मन यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1 बिने टर्मन. बहुघटक सिद्धांत उपपत्ती. बहुघटक सिद्धांत उपपत्ती. बहुघटक सिद्धांत उपपत्ती कोणी मांडली? बहुघटक सिद्धांत उपपत्ती ही पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर बुद्धिमत्तेत सामान्य घटक व विशिष्ट घटक असे 2 घटक असतात, असे यांनी सांगितले. तर बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा स्पियरमॅन यांनी मांडला. पर्याय क्रमांक 2 स्पियरमॅन यांनी मांडला. बुद्धिमत्तेचा अनेक घटक. बुद्धिमत्तेचा अनेक घटक किंवा प्राथमिक मानसिकता क्षमता सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? तर पर्याय क्रमांक थर्स्टन यांनी मांडला. पर्याय क्रमांक 3 थर्स्टन यांनी मांडला. बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत. बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत कोणी मांडला? सर्वसामान्य घटक हा प्रत्येक विशिष्ट घटकाबरोबर आहे, हे या सिद्धांताचे स्वरूप आहे. तर तो सिद्धांत थॉम्सन यांनी मांडला. पर्याय क्रमांक 4 थॉम्सन यांनी मांडला. बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणी मांडली? बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणी मांडली? तर बुद्धिमत्ताचे घटनात्मक बुद्धिमत्ता, अनुभवात्मक व अंतर्गत, घटनात्मक, अनुभवात्मक व अंतर्गत असे त्रिकूट आहे. तर ही उपपत्ती स्टेनबर्ग यांनी मांडली. पर्याय क्रमांक 2 स्टेनबर्ग यांनी मांडली. बुद्धिमत्तेची एकसंघ उपपत्ती कोणी मांडली? तर बुद्धिमत्तेचे प्रवाही बुद्धिमत्ता व धनरूप बुद्धिमत्ता हे प्रकार आहेत, तर यास एकसंघ उपपत्ती म्हणतात. तर ही एकसंघ उपपत्ती कोणी मांडली? बुद्धिमत्तेची एकसंघ उपपत्ती ही पर्याय क्रमांक 3 कॅटेल यांनी मांडली. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, बुद्धिमत्ता ही एक स्थिर स्वरूपाची निसर्गदत्त बोधात्मक क्षमता आहे, अशी व्याख्या कोणी केली? बुद्धिमत्ता ही एक स्थिर स्वरूपाची निसर्गदत्त बोधात्मक क्षमता आहे, अशी व्याख्या कोणी केली? तर पर्याय क्रमांक 2 बर्ट यांनी केली. पर्याय क्रमांक 2 बर्ट. पुढील प्रश्न, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला?
तर बुद्धिमत्ता ही 120 घटकाची बनलेली असते असा सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडला. गिलफोर्ड बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. बुद्धिमत्तेचा हा बहुआयामी होता मागचा, तर हा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? तर बुद्धिमत्तेचे 9 प्रकार सांगितले यांनी आणि तो बहुविध सिद्धांत होता. तर तो सिद्धांत हावर्ड गार्डनर यांनी मांडला. हावर्ड गार्डनर. नवीन ज्ञान संपादण्याची मनाची शक्ती म्हणजे बुद्धी, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? नवीन ज्ञान संपादण्याची मनाची शक्ती म्हणजे बुद्धी, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? तर पर्याय क्रमांक 1 वुड्रो यांनी केली. पर्याय क्रमांक 1. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? तर पर्याय क्रमांक 1 ॲडम्स यांनी केली. ॲडम्स. पर्याय क्रमांक 1. गिलफोर्डच्या बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत उपपत्तीचे स्वरूप नुसार पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर पुढील पर्याय हे सर्व पाहून घ्या की गिलफोर्डच्या बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत उपपत्तीनुसार योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे योग्य पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 4. हावर्ड गार्डनरच्या बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत पुढीलपैकी उपपत्तीचे स्वरूप याविषयी योग्य पर्याय कोणता? तर हावर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत नुसार पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न. एखाद्या घटनेचे किंवा वस्तुस्थितीचे जसेच्या तसे वर्णन करणे म्हणजे? एखाद्या घटनेचे किंवा वस्तुस्थितीचे जसेच्या तसे वर्णन करणे म्हणजे कोणती पद्धती? एखाद्या घटनेचे जसेच्या तसे वर्णन करणे म्हणजे कोणती पद्धती? तर कथन पद्धती. पर्याय क्रमांक 2 कथन पद्धती. अकारिक मूल्य निर्धारण विषयी चुकीचा पर्याय कोणता? अकारिक मूल्य निर्धारण विषयी चुकीचा पर्याय कोणता? अकारिक मूल्य निर्धारण विषयी चुकीचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा पर्याय आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष असं हवं होतं. प्रत्यक्ष. संकलित मूल्य निर्धारण विषयी चुकीचा पर्याय कोणता? संकलित मूल्य निर्धारण विषयी चुकीचा पर्याय कोणता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 तात्कालिक हा शब्द चुकीचा आहे. तात्कालिक. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. कोणताही नैसर्गिक विभाग किंवा खंड किंवा देश याचा अभ्यास करताना ही पद्धती वापरली जाते. कोणताही नैसर्गिक विभाग किंवा खंड किंवा देश यांचा अभ्यास करताना ही पद्धती वापरली जाते. तर प्रादेशिक पद्धती. पर्याय क्रमांक 4 प्रादेशिक पद्धती ही वापरली जाते. शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग प्रत्यक्ष
वस्तू किंवा इत्यादी भाग दाखवितात व त्याचे स्पष्टीकरण दाखवतात तेव्हा त्यास कोणती पद्धत म्हणतात? शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग प्रत्यक्ष वस्तू किंवा इत्यादी भाग दाखवितात तर त्यास पर्याय क्रमांक 2 स्पष्टीकरण देतात म्हणून दिग्दर्शन पद्धत असे म्हणतात. पुढील प्रश्न, स्वयंसंशोधन पद्धतीचे उद्गाता कोण आहेत? स्वयंसंशोधन पद्धतीचे उद्गाता कोण आहेत? स्वयंसंशोधन पद्धतीचे उद्गाता तर पर्याय क्रमांक 4 हेनरी आर्मस्ट्रॉंग. पर्याय क्रमांक 4. डाल्टन पद्धतीचे उद्गाता कोण आहेत? डाल्टन पद्धतीचे उद्गाता कोण आहेत? डाल्टन पद्धतीचे उद्गाता कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1 हेलन पार्कहर्स्ट. पर्याय क्रमांक 1 हे डाल्टन पद्धतीचे उद्गाता आहेत. या पद्धतीत सामान्य नियम, सामान्य तत्व, सामान्य सूत्र वापरून विचाराच्या वरच्या पायरीकडून विशिष्ट उदाहरणाकडे यायचे असते. तर या पायरीत सामान्य नियम, सामान्य तत्व, सामान्य सूत्र वापरून विषयाच्या वरच्या पायरीकडून विशिष्ट उदाहरणाकडे यायचे असते. तर पर्याय क्रमांक 2 अवगामी पद्धत. पर्याय क्रमांक 2 अवगामी पद्धत. या पद्धतीत मूल विविध मूर्त तथ्यांच्या आधारावर आपली मानसिक शक्ती वापरून स्वतः एखाद्या विशिष्ट तत्वनियम किंवा सूत्रापर्यंत पोहोचतो. तर पुढीलपैकी कोणती पद्धत? तर पर्याय क्रमांक 2 उद्गामी पद्धत. उद्गामी पद्धत. पर्याय क्रमांक 2. दोन व्यक्ती एखाद्या घटनाविषयी, कृतीविषयी परस्पर चर्चा करतात व त्यामुळे दोघांमध्ये विचाराची देवाणघेवाण होते. या अध्यापन पद्धतीस कोणती पद्धत म्हणतात? तर या पद्धतीस युग्म सहभागिता असे म्हणतात. युग्म सहभागिता. पर्याय क्रमांक 1 युग्म सहभागिता. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.